बातम्यांसाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। काही दिवसांपूर्वी मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या गाडीचा पुणे मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाला होता। या अपघातात दिलीप धोत्रे गंभीर जखमी झाले होते। त्यांच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। उपचारानंतर ते पंढरपूर येथील त्यांच्या निवासस्थानी परतलेत। शनिवारी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपूर येथे जाऊन मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची आपुलकीने विचारपूस केली। यावेळी त्यांनी धोत्रे यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेत लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या। दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह विविध राजकीय पक्षातील अनेक नेते मंडळींनी दूरध्वनीद्वारे तसेच प्रत्यक्ष भेट देत दिलीप धोत्रे यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती। पुण्यातील उपचारानंतर धोत्रे पंढरपूर येथे आल्यानंतर शनिवारी झालेल्या या भेटीमुळे राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना धीर दिला। यावेळी सहकार शिरोमणी वसंतराव काळे, साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, माजी नगरसेवक किरणराज घाडगे, नगरसेवक संजय बंदपट्टे, नगरसेवक प्रसाद कळसे, समाजसेवक बाबा चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। त्याला ते ही टाकली त्यांनी स्प्रिंग असल्या आणि इथं ही टाकली प्लेट मला साहेब वारकऱ्यांनी वाचवलं। इथं जो सप्ताह चालू आहे ना आता, ही लोक CM साहेबांना निमंत्रण द्यायला गेले होते। मला वाटतं तुम्हाला भेटायला आले होते आणि त्या लोकांसमोर माझा ॲक्सिडेंट झाला वारकऱ्यांसमोर। मग ते वारकरी उतरले आणि त्यांनी मला त्यांच्या गाडीतून हॉस्पिटलला ॲडमिट केलं। मला तर काय माहिती नव्हतं, शुद्ध रोज नव्हतं। पांडुरंगाच नक्कीला पांडुरंगाचीच कृपा नाही सर, तुम्ही यातले कुणालाही विचारा। मी 2 वर्ष पंढरपुरात कोरोनामध्ये सिंगल माणूस उपाशी पोटी झोपत होते, कुणाला पण विचारतो नाही। मी खूप गरीब आहे, पण माझ्याकडे जेवढं आहे तेवढं मी 2 वर्ष देतो तुला पण।